राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आपलं स्वागत आहे कल्याण ज्योतिष चॅनलवर. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर मंडळी, ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर आयुष्य समजून घेण्याचा एक आरसा आहे. तर चला बघूया. एप्रिल 2025 महिन्यासाठी मिथुन राशीचे भविष्य, आरोग्य, शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि व्यवसाय. मिथुन राशी राशीचक्रातील तिसरी राशी आहे. ही राशीचक्राच्या 60 ते 90 अंशांपर्यंत विस्तारलेली आहे. मृगशीर्ष नक्षत्र चरण 3-4, आर्द्रा नक्षत्र 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्र चरण 1-2-3 मध्ये जन्मलेले लोक मिथुन राशीच्या अंतर्गत येतात. या राशीचा स्वामी बुध आहे. एप्रिल 2025 महिन्यात मिथुन राशीसाठी ग्रह गोचर पुढील प्रमाणे असेल. रवी, सूर्य. तृतीय स्थानाचा स्वामी रवी 14 एप्रिल 2025 सोमवार रोजी मीन राशीतून मिथुन चंद्र राशीपासून 10व्या स्थानी मेष राशीत 11व्या स्थानी प्रवेश करत आहे. बुध प्रथम, लग्न आणि चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध या महिन्यात मीन राशीत 10व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. शुक्र पंच आणि द्वादश स्थानाचा स्वामी शुक्र या महिन्यात मीन राशीत 10व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. मंगळ षष्ठ आणि एकादश स्थानाचा स्वामी मंगळ 3 एप्रिल 2025 गुरुवार रोजी मिथुन राशीतून प्रथम स्थानी कर्क राशीत द्वितीय स्थान प्रवेश करत आहे. गुरु सप्तम आणि दशम स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात वृषभ राशीत 12व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. शनी अष्टम आणि नवम स्थानाचा स्वामी शनी या महिन्यात मीन राशीत 10व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. राहू या महिन्यात मीन राशीत 10व्या स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. केतू या महिन्यात कन्या राशीत चतुर्थ स्थानी आपले भ्रमण सुरू ठेवेल. हा महिना तुमच्यासाठी उत्तम काळ असेल. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल आणि तुमची थांबलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. दीर्घकाळ चिंता निर्माण करणाऱ्या समस्यांचेही निराकरण होईल. तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती किंवा तुमच्या व्यवसायात चांगला बदल मिळेल. या महिन्यात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. लोक तुमचे महत्त्व ओळखतील आणि या महिन्यात तुमची कीर्ती वाढेल. विशेषतः महिन्याच्या पहिल्या भागात तुमच्या वरिष्ठांशी बोलताना अनावश्यक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या महिन्याच्या उत्तरार्धात प्रवास देखील करू शकता, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. बुधाच्या नीच स्थितीमुळे तुम्हाला पोट आणि मज्जासंस्थेशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या जाणवू शकतात. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींचीही काळजी घ्यावी लागेल. अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. या महिन्यात तुम्हाला आरामदायी जीवन मिळेल. चांगले संबंध किंवा विवाहाची वाट पाहणाऱ्यांना या महिन्यात अनुकूल परिणाम मिळतील. तुम्ही या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांसोबत प्रवास देखील करू शकता. प्रवासात सावधगिरी बाळगा, कारण निष्काळजीपणामुळे महत्त्वाच्या वस्तू गमावण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला चांगली वाढ मिळेल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल आणि उत्पन्नात वाढ दिसून येईल. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या महिन्यात त्यावर काम सुरू करू शकता. या महिन्यात तुम्हाला नवीन व्यवसायाच्या संधी देखील मिळू शकतात,
परंतु चुकीच्या माहितीमुळे काही समस्या उद्भवू शकतात, म्हणून व्यावसायिक करारांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना उत्कृष्ट परिणाम देईल. जे वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते या महिन्याच्या 3 किंवा 4 आठवड्यात खरेदी करू शकतात. पहिले 2 आठवडे गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. या महिन्यात अनावश्यक चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळा. शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्ही अशा वस्तू खरेदी करू शकता ज्यांची तुम्हाला गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ असेल, कारण या महिन्यात बुध 10व्या स्थानी भ्रमण करेल. तुमची एकाग्रता चांगली राहील आणि शिक्षणात सुधारणा होईल. तुमचा अभ्यास पुढे ढकलणे टाळा आणि परीक्षेत चांगले परिणाम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक केल्याने नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.